आपल्या पण घरामध्ये अवदसेचं वास आहे का? आपल्या घरामध्ये यश, आरोग्य, भांडण, तंटा आणि अपयश कायम येतं का? तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, पहिल्या प्रथम आपण अवदसा म्हणजे काय हे बघणं गरजेचं आहे. अवदसा म्हणजे कोणी एक स्त्री नसून हे पूर्वीच्या जमान्यामध्ये किंवा पूर्वीपासून हे आपल्या म्हणजे अपयशाला कारण दिले अवदसेचं आणि आपल्याला श्रीमंतीला कारण दिले लक्ष्मीचं. तर मित्रांनो, पूर्वी लोक असे म्हणायचे की एक तप अवदसा आपल्याकडे राहिली, किती मी म्हणतोय बघा, एक तप याचा अर्थ 10 वर्ष. 10 वर्ष जर का अवदसा आपल्या घरामध्ये राहिली तर लक्ष्मी यायला आपल्याला 1च वर्ष आपल्याकडे लक्ष्मी येते. म्हणजे जवळजवळ 10 वर्ष जर का आपण अपयश, हाल, अपयष्टा आणि संघर्ष जर का आपण भोगला असेल तर आपल्याला त्यामध्ये सुख, शांती आणि समाधान हे त्यानंतर 1च वर्ष येतं. तर मित्रांनो, हे आपली म्हण आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण ही म्हण आपण अनुभवत असाल. काय अनुभवत आहे काय? मला वाटतंय अनुभवत असाल. कारण का की याच्यातून कोण रावचा रंग किंवा रंकाचा राव याच्यातून कोण वाचलाय असं मला वाटत नाही. तर मित्रांनो, अवदसा ही आपल्याकडे आपल्या घरामध्ये येण्याची कारण बरेच असतात आणि ती कारण पहिल्यांदा आपल्याला शोधायला पाहिजे. आणि जी ती कारण जर का आपण शोधली तर आपल्याला निश्चितच त्याच्यावर नियंत्रण मिळवता येत. आता मी सांगतो तुम्हाला, नियंत्रण मिळवता येतं, पण आपल्याकडे लगेच लक्ष्मी काय येत नाही. म्हणजे अवदसाचे जर का आपल्याकडे वास्तव्य असलं तर आपल्याकडे काय लक्ष्मी लगेच येत नाही. पण काही असे उपाय आहेत, काही असे विलाज आहेत की ते विलाज केला तर आपल्या घरामधील किंवा आपल्या म्हणजे वैयक्तिक जीवनामधील अवदसेचं प्रमाण 100% म्हणजे आपलं कमी करू शकतो. त्याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो आणि आपल्याला योग्य आणि सुसंगत जीवन जगता येतं. आणि ही अशा पद्धतीची 10 वर्ष काढल्यानंतरच आपल्याला लक्ष्मी येणार आहे. नाहीतर मी तुम्हाला सांगितलं एखादं काहीतरी तुम्ही हे करा आणि उद्यापासून माझ्याकडे लक्ष्मी येईल, तर असं काही मित्रांनो होत नाही. कारण का की मुळातच आपल्या ग्रंथामध्ये, पुराण ग्रंथामध्ये एक एक तपाचा उल्लेख केलाय आणि त्या तपामध्ये मोठमोठे राजे, रजवाडे, मोठमोठे स्वतःला हुकुमशाही म्हणणारी लोक अशी बेचिराग झालेत. हे तुम्ही पण वाचले, मी पण वाचले आणि बऱ्यापैकी सगळ्यांनीच ते अनुभवलं देखील असेल. आजची सुद्धा परिस्थिती फार काय वाईट नाही. आजचा जरी आपल्या भारताचा जरी नुसता इतिहास बघितला तरी तुम्हाला त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काही गोष्टीचा अनुभव येईल. मग आपल्याला म्हणजे परदेशातला इतिहास बघायची काय गरज भासणार नाही. आज अमेरिका सारख्या बल्लाढ्य राष्ट्राची काय परिस्थिती आहे. आज गेलं 5 वर्ष जो रशिया एक छोट्याशा युक्रेन बरोबर युद्ध करतोय, तर मित्रांनो, चीन सारखा देश, एवढा मोठा देश तैवानच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही. असे बरेच उदाहरण आहेत. भारतामध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा काही चांगली परिस्थिती आहे असं काही नाही. भारतामध्ये सुद्धा त्या पद्धतीचीच आपल्या भारतामध्ये गोष्ट आहे. तर मित्रांनो, अवदसा म्हणजे नेमके काय, तर याच्यावर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे आणि मग उद्यापासून आपल्याला ह्याच्यावर क्रमशः, जर तुम्ही म्हणाला तर क्रमशः आपल्याला यावर आपल्याला म्हणजे व्हिडिओ बनवतोय. तर अवदसा म्हणजे काय, तर आपण एका कुटुंबात राहत असतोय आणि एका कुटुंबात आपण जी काय किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7 व्यक्ती असतोय आणि ते 6-7 व्यक्ती कुठल्या ना कुठल्या व्याधीने, कुठल्या ना कुठल्या कारणाने, कुठल्या ना कुठल्या गोष्टीने प्रत्येक वेळी अडचणीत येतात. त्यांच्याजवळ त्या विलास करायला धन, दौलत, संपदा यापैकी सगळे मार्ग बंद झालेले असतात
आणि कर्जाचे डोंगर अशा वेळी ह्या घरावर वाढलेले असतात. आता कसं आहे मित्रांनो, हे होण्याला पण आपणच गरज असतो, म्हणजे आपणच कारणीभूत असतो. आता कारणीभूत म्हणजे काय, तुम्ही म्हणणार काय ना अवदशा आम्ही काय घरात घेऊन येतोय का, तर तसं काय नसते मित्रांनो. माणसं म्हणतात अवदसा तुझ्यामुळे घरात आली, माणसं म्हणतात की हिच्यामुळे घरात आली, अवदसा हिच्यामुळे. तर असा कुठलाही का भाग नसतो. अवदसा ही यायला आपण वैयक्तिकच आपल्याला आपण जबाबदार असतो. अनाठायी खर्च, जो का अनाठायी खर्च असतो, तो पहिल्यांदा अवदसा याचं प्रमुख कारण असतं. मित्रांनो, आता मी तुम्हाला कारण सांगायला चालू करतोय की अवदसा येण्याचं प्रमुख कारण म्हणजे अनाठायी खर्च. की कसं असतंय की ऋण काढायचं आणि सण करायची एका सवय असते की का, तर असते सवय. दुसरा की मोठेपणा. आता पहिला तुम्हाला सांगितलं की अनाठायी खर्च, आणि दुसरा मोठेपणा. काही काही लोकांना एवढा मोठेपणा करायची सवय असते की आपल्या अंगातला शर्ट सुद्धा एखाद्याला काढून दिल, जा तू घाल, जा तू उघडा फिरतोयस. अरे मी उघडा फिरतोय, तू धावतोयस, पण तू शर्ट काढून दिलीस, तू उघडा राहणार ते नाही. माझा मोठेपणा दिसायला पाहिजे, मी उघडा राहिलो झालं चालेल, पण तुझं अंग झाकलं पाहिजे. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती सुद्धा म्हणजे अवदसेचंच लक्षण आहे. तिसरं काय आहे, आपसामधला विसंगतपणा. म्हणजे आता आपण घरामध्ये एक समजून चाला, 5 माणसं आहेत, तर 5 माणसं हे 5 प्रकारे बोलत असतात, किंवा त्यांच्या 5 मागण्या असतात, किंवा 5 तोंड असल्यामुळे पाहिजे ते करतात. तर ही आपल्यातले जे विसंगतपणा आहे का नाही, हे विसंगतपणा आपल्याला आपल्या अवदसेचं तिसरं मूळ कारण आहे. चौथं कारण, आता चौथं कारण सगळ्यात आणि महत्वाचं चौथं कारण आहे. चौथं कारण काय आहे, तर आपल्या ह्या 5 जणांमध्ये एकीचा अभाव असतो. मी काय सांगतो मित्रांनो, लक्षात घ्या. तुमच्या घरात पण असं होतंय का बघा. या 5 जणांमध्ये एकीचा अभाव असतो. एकाचं तोंड इकडं तर एकाचं तोंड तिकडं असते. कुणाचं कोण ऐकायला तयार नसते. अशा वेळी या म्हणजे परिस्थितीचा अनुभव मोठ्या प्रमाणात येतो. 5वा की एकामेकाचा द्वेष करणे. आपला 5वा सगळ्यात मोठा जर का आपल्या या अवदसा येण्याचा जर का कारण असेल, तर आपण 5 जण आपण एका घरात राहून सुद्धा एकामेकाचा आपण द्वेष करत असतो. तर हे 5 कारण या गोष्टीला म्हणजे अवदसा येण्याला महत्वाचे आहेत. मित्रांनो, जर का आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल, तर तुम्ही मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कारण का की या एवढ्या गोष्टीवर ही गोष्ट संपत नाही. ही गोष्ट आपल्याला उद्या परत कंटिन्यू करायची आहे. कारण का की आता तुम्हाला मी पर्याय म्हणजे तुमची परिस्थिती सांगितली, याच्यावरले जे रामबाण उपाय आहे, म्हणजे रामबाण उपाय मी सांगतो, हे रामबाण उपाय केला तर तुम्ही झटपट मोठे होणार नाही, पण मी तुम्हाला 100% सांगतो की तुमची परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल आणि घरामध्ये वातावरण आनंदाचं आणि सुखाचं राहायला चालू लागेल. एवढं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आणि असेच माझे व्हिडिओ पहा. जय हिंद मित्रांनो.